आष्टीचे बॉलर रेडी आहेत. पाहूयात हा सामना कसा सुरू होतो आणि कुठल्या बाजूला झुकतो. खुद्द कॅप्टन पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहेत. पावसाचं वातावरण पण या वादळात सुद्धा मनोरंजन चालू राहणार आहे. पहिला चेंडू भिरकावलेला आहे आणि हा पहिल्या चेंडूला बाद. बॉलर हसला, बॅट्समन रुसला आणि तसाच पवेलियन कडे चालत निघाला. निसरड असं मैदान पण घासात पुसत ही कॅच आणि हा पहिला विकेट. काय सांगाल मनीष सर? टीजे दादा आज नाश्त्यामध्ये काहीतरी जोरदार काहीतरी खाल्लेलं दिसतंय प्रसाद सर. कालचा ब्रेक जरा जोरात झालेला दिसतोय तुमचा. आज एकदम आक्रमक अशी समालोचन तुमच्याकडनं ऐकायला मिळतंय. आल्या तुमचे दर्शन झाले आणि ती आक्रमकता तुमच्याकडूनच पासून. आणि बॉलर नागेश खुद्द कॅप्टन पहिल्या चेंडूवरती जो अचूक टप्पा होता. पावसाळ्यात हरभऱ्याचं पीक येत नाही त्यामुळेच खरं बोलणं गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं. कॅप्टन दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. आणि भागवतजी मगर साहेब इथे बसलेत चार्जिंग करण्यासाठी त्यांच्या संघाला. त्यांनी बरंच काही सांगून पाठवलेलं आहे आतमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा संघ एकदम जबरदस्त असं परफॉर्म करतोय. भागवत सर आपण पाहतो एक संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे एक धाव या दरम्यान निश्चित मिळते. एका धावेने धावफलक थोडासा हलताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद एक धावा. मगाशी आपण पाहिलं असेल पहिली आठवण, पहिलं चुंबन, पहिलं घरटं, पहिलं लग्न, पहिलं मूल. आणि इथे मात्र आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती पहिला दांडी गुल. नक्कीच आपण पाहतो विक्रम सावंत सर सुद्धा MD सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि इकडे भागवत सर. दोन्ही संघ जे या ठिकाणी आता खेळत आहेत या दोन्ही संघाचे MD साहेब या ठिकाणी उपस्थित सामन्याचा आनंद घेत आहेत. जबरदस्त गोलंदाजी गुडलेनवरती जोरदार अपील आहे. ओहो क्या बात आहे. जबरदस्त अपील. मात्र पंच अतिशय अनुभवी पंच आहेत, दिग्गज पंच आहेत. नक्कीच कधी कधी पंचांना बहिरं सुद्धा व्हावं लागतं, आंधळं सुद्धा व्हावं लागतं. आंधळं होऊन चालत नाही, फक्त बहिरं व्हावं लागतं. जबरदस्त पनीर तडका मसाला इथे पाहतो आपण. जबरदस्त बॅट्समनच्या बॅटीला आहे धार म्हणूनच निघाला हा चौकार. एक गिफ्ट मिळालेलं होतं. फुलटॉस चेंडू टोलावलाय चौकार. फुल टॉस म्हणजे फुल्ली लॉस. यस. आणि हा फुल टॉसचा चेंडू आपण पाहतो. फुल टॉस फुल लॉस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 4 धावा मिळत आहेत. क्लासिक शॉट. मला नक्कीच हा सिग्निफिकंट शॉट जो आहे ना, आता सिग्निफिकंट शॉट आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तुम्ही बघितलात ना प्रसादजी, तर हा फटका आपल्याला विराट कोहलीच्या बॅटमधून बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो. एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह खेळतात
आणि आत्ताचा फटका अगदी त्या शैलीमध्येच खेळलेला आपण पाहिला. 6 धावा दाफलकरती झालेल्या आहेत. भीमा आता आपण पाहतो खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळतोय. परत एकदा मिस आणि खूप अचूक अशी गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली. त्यामुळं पर बॉल रन रेटनं पहिल्या षटकाच्या शेवटी धावसंख्या आहे 7 धावा 1 विकेटच्या नुकसानावरती. आणि तुम्ही जे मागाशी म्हणालात की स्ट्रेट ड्राईव्ह ते खेळणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं सुरुवात झाली पहिल्याच षटकात पहिल्याच चेंडूवरती जो गडी बाद झाला, त्यामुळं जे प्रेशर आलं होतं त्या प्रेशरमुळं असे शांत शॉट, थोडे ग्राउंडेड शॉट खेळण्याची गरज आहे. त्या एका चौकाराने परत एकदा मोमेंटम बदललं. त्यामुळं आता बघूयात की भैरवनाथ शुगर्स बॅट्समन्स या माऱ्याला कसे सामोरे जातात आणि नक्की धावसंख्या शेवटपर्यंत कुठे जाईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आभाळ दाटलंय, पण त्याआधी मनोरंजनाचा पाऊस मात्र नक्की पडणार आहे. मन अधीर झालंय. अजून बरंच काय झालेलं आहे. मला वाटतं प्रसाद धावसंख्या जी आहे 7, 1 गडी बाद 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळेला चेंडू पुल केला गेलेला आहे, मात्र नो मॅन झोनमध्ये चेंडू सुरक्षित ठिकाणी चेंडू पडतोय. 1 धाव मात्र या दरम्यान निश्चित मिळेल. एका धावेने धावफलक मात्र आपल्याला इथं बदलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 पोहोचते. 1 गडी बाद 8 धावा. एक छान असा रनअप बॉलरचा. परत एकदा टप्प्यावरती चेंडू आणि ज्या पद्धतीनं प्रतीक गोलंदाजी करतोय अतिशय उत्तम सटीक. जे मोमेंटम पहिल्या ओव्हरपासून असे शुगर्सकडे होतं ते कुठेही बॅटिंगच्या टीमकडे जाऊ द्यायचा नाही हा प्रयत्न चाललाय. पाहूयात पुढच्या चेंडूला काय होईल. क्लासिक शॉट आपण पाहिला असेल. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह आणि एक जबरदस्त तडका आपण पाहिला असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचा फटका होता आणि अगदी त्याच पद्धतीने या फलंदाजाने सजवलेला आहे. मला वाटतं गोविंद कुलकर्णी या फलंदाजाचं नाव आहे आणि एक जबरदस्त फटकेबाजी करतोय. आपण पाहतोय जबरदस्त म्हणजे टेक्निकल शॉट सिलेक्शन जे आहे त्याचं ते एक अफलातून आहे. एक ट्रिमेंडस असा एक थोडंसं शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय गोविंदच्या बॅटमधून. आणि त्याचा आपण पाहतो या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो नक्कीच 1 गडी बाद 11 धावा. मला वाटतं प्रतीक बॉलिंग मार्चवरनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला ब्लॉक होलचा प्रयत्न होता, थोडा ब्लॅक फुटवर आले. मिडल स्टिकचा चेंडू आहे, ऑफ स्टिकचा चेंडू आहे. मिडल स्टिक स्ट्रेट ड्राईव्ह खेळणं गरजेचं आहे किंवा ऑफ ड्राईव्ह खेळणं गरजेचं आहे. तुम्ही शफल होताय आणि मिडल स्टिक किंवा ऑफ स्टिकचा चेंडू तुम्ही जर लेग स्टिकवर खेळताय तर डेफिनेटली तो थोडासा या ठिकाणी तुम्हाला अवघड खेळणं होणारच. आणि तेच झालं इथे. एक सुंदर असा निर्धाव चेंडू प्रतीकच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परत एकदा फुल टॉस आणि फुल्ली लॉस. चौकार. बॅट्समनच्या बॅटला आली आहे धार. निघालाय खणखणीत चौकार. ज्या पद्धतीनं बॅटिंग चालू आहे, ज्या पद्धतीची बॉलिंग, ह्या दोन्ही गोष्टी साजेशा चाललेल्या आहेत. त्यामुळं सामना अतिशय रोचक होत चाललेला आहे, रंजक होत चाललेला आहे. त्यामुळं 1 ओव्हर 5 बॉल नंतर 15 धावा 1 विकेटच्या नुकसानावरती इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बॅट्समन भीमा घाडगे यांनी हा फुल टॉस, मनीष सरांच्या भाषेत फुल लॉस बॉलिंग टीमचा. डेफिनेटली अकाउंट्स calculation is the most important factor in the cricket. It's a short pitch game. तेवढा चांगला कमबॅक या ठिकाणी. शेवटचा चेंडू या षटकाचा निर्धाव. त्यामुळं धाव फलक आहे 15 धावा 2 षटकांनंतर 1 विकेटच्या नुकसानावरती. One of the best bowler and one of the best bowled by this person, and now 2 was the complete. After that runs is a 15, loss of 1 wickets. This is the Maharashtra Sugar Cricket League, which is organized by Mr. Suyog Bhaiya Sahib Gaikwad, which has belonged from the Pandharpur. And now
This is the third day, and this is the second match between Ashti and Bhairanath Sugar, which match is a very important match. And both teams are very powerful and strong. So on the ground, 15 loss of 1 wickets. On the strike there is the Govind Kulkarni, and on strike there is the Bhima, which is bowled by Nagesh Deshmukh. Third over of this inning. And the important part of this tournament is that every ball bowled by the bowler and every hit is the fully entertainment. So that's why in coming time it is important to see how the knockout round will be go, and let's start the next ball. Definitely. First thing is that all batters are very confident and bowlers are very confident. Yeah. And when we see the 20 teams are involved in this cricket tournament, there is the, I think, total teams are belongs from Solapur district. And every person and every player are very confident. Every team are very confident. Definitely, all peoples are like enjoying this tournament by sugar factories, MDs, this. Once again, a lofted shot going towards the boundary, but the good and the best fielding from the jersey number, and yes, the batsman is playing with the good stance. If the shot selection is really good. If you see this, this Govind Kulkarni is playing technically very well, because he is not only hitting or he is not playing defensive. He is playing very technically and playing very, very calculate cricket. This is called as a calculation cricket because you see the Kulkarni was going footwork or things happening there. See. Play and miss. Another dot ball. Batsmen are playing with the good mindset, and Nagesh playing his captain's part, and that's why once again play and a miss. Nagesh is bowling on a less speed, and he just stretching the momentum towards his team, and that's why. If you see Nagesh bowling, there is the technical ball, which the run-up is only 15 to 20 feet. Very well bowled there. Very slow ball is there. Only one get. बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर दोनों तरफ से, जिस प्रकार से गणेश जी कमेंट कर रहे थे, कुछ देर के लिए मुझे ऐसा लगा हम दिल्ली के कोई लाल किले पे बैठे हैं क्या. इसलिए मनीष सर, नागेश सर की जो बॉलिंग चल रही है देखने में मजा आएगा. अगले गेंद पर क्या होगा, और ये स्विच हिट का प्रयास मगर असफल रहे बल्लेबाज. जिस प्रकार से गेंदबाजी और बल्लेबाजी हो रही है, 3 ओवर के बाद स्कोर बोर्ड है 20 रनों पर, और एक ही बल्लेबाज को वापस भेजने में भैरवनाथ शुगर यहाँ पर सक्सेसफुल हो चुके हैं. क्या कहना चाहेंगे मनीष सर, ये जो बारिश का माहौल है इसकी वजह से मैच पर कुछ परिणाम हो रहा है? मैं कुछ नहीं कहना चाहूंगा, मैं बस आपको सुनना चाहूंगा. बहुत अच्छा एक हिंदी आप यहाँ पे बात कर रहे हैं, हिंदी में बात कर रहे हो. ज़रूर मुझे कुछ पल के लिए वो याद आ रहा है, कुछ फिल्मी तरीके की टोन वहाँ पे थोड़ी सी याद आ रही है. शायद आप उस टोन में बात कर रहे हैं, लेकिन डेफिनेटली मैं ज़रूर आपसे कहना चाहूँगा 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, जहाँ पे अभी तक की 1 विकेट गवा चुके हैं. 20 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. ज़रूर अच्छी शुरुआत है यहाँ पे भैरवनाथ शुगर की, लेकिन देखा जाएगा तो एग्रेसिव यहाँ पे खेलना बहुत ज़रूरी है, एग्रेशन होना बहुत ज़रूरी है. टेनिस क्रिकेट है और टेनिस क्रिकेट खेल ही पूरा एग्रेशन पे है. वहाँ पे कुछ पेशेंस होना, या तो टेक्निकल या तो टाइमिंग या तो कैलकुलेशन, ये ज़्यादा मायने नहीं रखते. यहाँ पे बहुत सारा
भंडार होना चाहिए आपके पास। यहाँ पे चौको चौको की बरसात होनी चाहिए। अगर आप पहले बैटिंग कर रहे हो तो जरूर आपको बड़ा टारगेट सामने वाले टीम को देना चाहिए। हम नहीं जानते सामने वाले टीम कितनी ताकतवर है, कितना अच्छा खेल सकते हैं, कितनी अच्छी उनकी बैटिंग लाइनअप है, लेकिन यहाँ पे बड़ा स्कोर होना जरूरी है। वैसे कि देखा जाएगा तो 3 ओवर का खेल खत्म हुआ है, 20 रन बन चुके हैं। इसका मतलब 6 का यहाँ पे एवरेज यहाँ पे जरूर मेंटेन किया गया है। नए बॉलर युवराज जी अपना स्टांस लेकर रेडी। फिर एक बार अपील की है, मगर अंपायर ने कहा नहीं। और युवराज जिस प्रकार से दौड़कर आ रहे हैं, अब थोड़ा सा डायलॉग बदलिए। शॉर्ट गेंद और खेलने का प्रयास, थोड़ा सा यहां पर ग्राउंड पे पानी होने की वजह से फिसलन, लेकिन बॉलर नहीं फिसल रहे हैं। संतोष पवार नाम के एक बहुत नामचीन ऐसे कलाकार है मराठी फिल्म इंडस्ट्री में, जिन्होंने उनके करियर की शुरुआत की थी यदा कदाचित, ये जो आपने कभी नाटक सुना रहेगा जे, उसमें नाई नो नेवर, ऐसे बहुत बार ऐसा एक डायलॉग है। वो अंदाज में आप अगर बताएंगे ना तो बहुत अच्छा लगेगा हमें। स्कोरबोर्ड पे लग चुके 21 रन। इस और ये बहुत करारा प्रहार, गेंद हवा में, फील्डर नीचे था, मगर अच्छा प्रयास, लेकिन सफलता नहीं मिली। लेकिन बॉलर जिस प्रकार से शॉर्ट गेंद का इस्तेमाल कर रहे हैं, ये बॉल जो है ना, अभी आप देख रहे हो जैसे कि मैदान की हालत बन चुकी है, बॉल अगर बाउंड्री की तरफ आता है तो उसको ऑक्सीजन की जरूरत लगती है यहाँ बाउंड्री के बाहर आने के लिए। बेशक इसी वजह से जो 2 गेंदे और एक शॉर्ट बॉल, और यहां पर शाहरुख खान का नजारा, वाइड बॉल, एक ज्यादा रन, एक्स्ट्रा रन। शाहरुख खान का नजारा होता तो थोड़े से बेंड होते अंपायर, बेंड सीधा टाइटैनिक के पोज लगता है कभी कभी। नहीं, मगर ये सोलापुर का शाहरुख है तो ये सीधा रहेगा, झुकेगा नहीं, सीधा खड़ा रहेगा, स्वाभिमान है उसमें। फिर एक बार शॉर्ट बॉल का अच्छा यहां पर प्रदर्शन, और ये अपील मगर नहीं। बहुत ही उम्दा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग का ये चौथा दिन। एक दिन बारिश की वजह से खेल हुआ नहीं, लेकिन जज्बा उतना ही, मजा उतना ही, और युवराज अपना रनअप लेके फिर एक बार रेडी। और ये मैं यहां तू वहां, बॉल जा रहा है कहां, इस प्रकार की यहां पर बहुत ही उम्दा गेंदबाजी युवराज की तरफ से, भेदक, अप्रतिम और बढ़िया। फिर एक बार अच्छा शॉट, लेकिन एक ही रन, और 4 ओवर के बाद स्कोरबोर्ड है 25 रन, 1 विकेट के नुकसान पर बॉल यहां पर खेल देखने के लिए मिल रहा है। बारिश की वजह से नहीं, लेकिन भैरवनाथ शुगर्स के बैट्समैन को आष्टी शुगर्स के बॉलर ने जिस प्रकार से एक जगह पे अटका के रखा है, ये मैच देखने में मजा आ रहा है। सोलापुर में महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग जो सुयोग भैया गायकवाड़ ने ऑर्गेनाइज किया है, उसकी वजह से एक नया माहौल शुगर इंडस्ट्री में, एक नई चेतना यहां पर देखने के लिए मिल रही है। मनीष जी, सोलापुर के शुगर इंडस्ट्री ने भी दोनों हाथ, दोनों बाहें फैलाकर इस नए दौर को, इस नए पर्व को गले से लगाया है। और जिस प्रकार से गेंदबाजी आष्टी शुगर से हो रही है, यहां पर पकड़ के रखा है पूरे मैच को, क्योंकि पर बॉल रन रेट यहां पर। मनीष सर, क्या कहेंगे जिस हिसाब से मैच आगे जा रहा है, आखिर में क्या देखने के लिए मिलेगा, कितना मतलब स्कोर यहां पर बोर्ड पे लगेगा, क्या कहोगे? मैं जरूर यहाँ पे कहना चाहूंगा 50 और 60 के आगे नहीं जा सकते, क्योंकि ये जो स्पीड है और जिस स्पीड से खेल रहे हैं, यहाँ पे जरूर नसीब के साथ मिलता है, तो नसीब का साथ मिलता है तो जरूर
कुछ अलग देखने को मिलेगा, लेकिन तब तक 2 रन तो बन चुके। तीसरी रन लेने की कोशिश है, तीसरे रन की नाकामयाब कोशिश, लेकिन 2 रन यहाँ पे जरूर मिलेंगे। 27 रन 1 विकेट के नुकसान पर। आप अगर देखें तो भीमा घाटगे और कुलकर्णी गोविंद ये दोनों भी संभल कर खेल रहा है। उनको मालूम है कि जो मैच है वो फंस चुका है। बॉलर बहुत मैदान में डटे रहना जरूरी नहीं था। मैदान में जी हाँ। आप जब डटे रहेंगे तो उतनी आपकी रनों की बारिश भी होनी चाहिए, रनों की बरसात भी होनी चाहिए। वैसे देखा जाएगा दोनों भी अच्छा खेल रहे हैं, लेकिन यहाँ पे अगर देखा जाएगा तो भीमा अगर देखेंगे तो 12 गेंदों में 12 रन बन चुके हैं, और गोविंद का अगर देखा जाएगा तो 13 गेंदों में 15 रन बन चुके हैं। रन तो बन रहे हैं, लेकिन जिस रफ्तार से बनने चाहिए उस रफ्तार से रन नहीं बन रहे। वहाँ पे बहुत बड़े शॉट खेलने की ज़रूरत है। आप बड़ी पार्टनरशिप करते हो तो बड़े पार्टनरशिप के साथ आपकी बड़े हिट भी होने चाहिए, रनों की बरसात भी होनी चाहिए। अदरवाइज यहाँ पे क्या होता है कि आप 28 रन बन चुके हैं, अभी तक 1 विकेट गई है। यह जो शॉट खेला है बहुत अच्छा शॉट खेला, लेकिन यहाँ पे ज़रूर 1 रन मिलेगा। इस 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 1 विकेट के नुकसान पर 29 रन। 5वां ओवर प्रगति पथ पर है, लेकिन देखा जाएगा तो मैं वापस से वही कहना चाहूँगा, प्रोजेक्टर स्कोर यहाँ पे 51 दिखा रहा है, जो कि सामने वाले टीम को आराम से बना सकते हैं। अगर सामने वाले टीम को आपको चैलेंज देना है, सामने वाले टीम को आपको कुछ बड़ा टारगेट देना है, तो 80-90 का टारगेट यहाँ पे होना बहुत ज़रूरी है। फ्रंट फुट पे आए, फुटवर्क का पूरा यहाँ पे इस्तेमाल किया, और जैसे गेंद देखा यहाँ से सलमान आया, वहाँ से सैफ अली खान आया, बीच में से कतरीना निकल गई। होता है ऐसे कभी कभी, और आगे जाके वो मिले किसको, तो विकी कौशल को। जी हाँ। लेकिन मनीष जी, मुझे ये कहने में मुझे अच्छा लग रहा है कि यहाँ पर प्रशंसा गेंदबाजी की भी करनी पड़ेगी। जिस तरह से उन्होंने पकड़ के रखा है, जीवन कदम एक कदम वो विकेट की तरफ बढ़ा रहे हैं। इसीलिए ये जो अभी फंबल की वजह से एक बाउंड्री आई, देखते हैं कि मोमेंटम बदलेगा। भैरवनाथ शुगर यहाँ से कहाँ ले जा सकते हैं। बहुत मतलब यहाँ पे ज़रूर इस बैटर की यहाँ पे प्रशंसा करूँगा। ऐसे भी हालत में अगर बाउंड्री जा रही है तो बहुत प्रयास करना पड़ रहा है उसको, आगे जाके फुटवर्क करके वापस एक बार वही तरीके से यहाँ पे फटका लगाया है, जहाँ पे देखेंगे 1 के बजाय 2 रन। रनिंग बिटवीन द विकेट का भी बहुत प्रशंसा करना चाहूँगा। जहाँ पे 1 रन बनना चाहिए वहाँ पे 2 रन बन रहे हैं। बहुत अच्छा प्रयास यहाँ पे बैटर के द्वारा हो रहा है। जैसे कि 35 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। भीमा यहाँ पे थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं, और गोविंद भी संघर्ष कर रहे हैं। बढ़ता जा रहा है स्कोर, बढ़ता जा रहा है, धीरे धीरे थोड़ा सा एग्रेशन भी बढ़ता जा रहा है। अगली गेंद शॉर्ट पिच की गेंद थी, फाइन ले की तरफ बहुत अच्छा उम्दा शॉट खेला है यहाँ पे। जैसे कि देख रहे हैं आप, शफल हुए थे, पूरी तरह से ऑफ स्टिक के बाहर आए, निकले, जैसे गेंद मिली फुट में वहां से एक अच्छा फटका लगा दिया है, जो कि जा रहा है डीप फाइन लेग में, जहां पे जरूर उनको 1 रन जरूर मिलेगा। और इस 1 रन के बाद अगर देखा जाएगा तो 36 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं। जैसे कि 1 विकेट यहाँ पे गवा चुके हैं। 5 ओवर का खेल समाप्त हो गया है, अभी 3 ओवर का खेल शेष है, और जरूर थोड़ा सा एग्रेशन यहाँ पे होना जरूरी है। जैसे कि हम लोग देख रहे हैं भैरवनाथ शुगर के 2 बैटर है, बहुत अच्छे बैटर है भीमा और गोविंद, लेकिन थोड़ा सा शायद उनके पास शॉट सिलेक्शन भी है, बहुत अच्छा खेलते भी है, बहुत अच्छा एग्रेशन भी है, लेकिन थोड़ा सा मैदान की हालत देखेंगे या तो उनको टेम्परेचर की हालत देखेंगे, थोड़ा सा बारिश आने की बहुत बड़ी संभावना है, और थोड़ा सा मैदान का अगर थोड़ा सा यहाँ पे देखा जाएगा तो थोड़ी साथ नहीं मिल रही है बैटर के लिए। फिर भी कोशिश जारी है, संघर्ष जारी है, काम चालू है, रन बनाना चालू है, रन बटोरना चालू है। रनों की बरसात नहीं हो रही है, लेकिन थोड़ी बूंदे रनों की यहाँ पे जरूर हमें दिखाई दे रहे हैं। बेशक मनीष सर, लेकिन इस दौरान मुझे एक बात उल्लेख करना मुझे जरूरी लगता है कि वैरायटी ऑफ क्रिकेट जो महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग के इस पहले पर्व में देखने के लिए मिल रहा है। वैरायटी से अच्छा मैं वर्ड आपको सुझाना चाहूंगा, वेरिएशन। जी हाँ, वेरिएशन ऑफ द क्रिकेट। और ये हटकर मारने की कोशिश, सीमा रेखा की ओर बॉल जाता हुआ, लेकिन उतना ही उम्दा क्षेत्र रक्षण, और खाली 1 रन मिलेगा। फिर एक बार जो नजरें हैं वो बल्लेबाजों की तरफ जाएंगी, क्योंकि अष्टी शुगर्स ने पेस जो है वो थोड़ा सा कम किया है।
पेस कम करने की वजह से देखने में मजा आएगा कि इस ओवर में कितने रन आएंगे। मारने की कोशिश, 1 रन यहां पर बेशक मिलेगा, लेकिन जिस प्रकार से गेंदबाजी हो रही है, पकड़ के रखा है, अतिरिक्त रन नहीं मिल रहे हैं और जो हवा में गेंद जा रही है वो लग रहा है कि सीमा रेखा के पार जाएगी। और एक बार मारने की कोशिश, लेकिन कुछ आता नहीं, पता नहीं। बढ़िया गेंदबाजी यहां पर ज्ञानेश्वर गंभीरे की तरफ से। चांदा ते बांदा, कन्याकुमारी ते आपण पाहतो काश्मीर, आणि त्यानंतर जर विचार केला तर गडचिरोली ते कणकवली, क्रिकेट हा खेळ नक्कीच आपल्या सगळ्यांना प्रिय असणारा खेळ, नक्की जो आपण आता पाहतो महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगच्या माध्यमातून मैदानात खेळताना पाहायला मिळतोय। यावेळेला फटका लगावलेला आहे, नक्कीच चेंडू जाईल लॉंगॉनला क्षेत्ररक्षण होईल, थोडंसं नक्कीच मैदान सुद्धा साथ देते धावा काढायला। जैसे कि आप देख रहे हो ये ग्राउंडिंग नहीं किया इन्होंने, शायद कुछ गड़बड़ हो गई थी। हा कॅच पण मला वाटतो की हा जो झेल होता, हा झेल पकडण्याचा सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे। मान्य आहे की जे मोमेंटम आहे मॅचचं ते सध्या आष्टी शुगर्सकडे आहे, मैदान थोडं निसरड आहे, पण अशा कॅचेस घेणं गरजेचं। मार आणि हा त्रिफळा फर्निचर उद्ध्वस्त तुमच्या शब्दामध्ये सर, मध्यभागी, आणि हा दुसरा गडी परत एकदा खाली मान करून पवेलियनकडे चालत चाललाय। बॉलर मिशित हसला, बॅट्समन रुसला, पवेलियनकडे चालत निघाला। अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी, आणि आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे। डीजे वाले बाबू जरा काना बचा दो। सोलापुरी संबळ सविनय अप्रतिम असा फटका, परंतु जेवढ्या वेगाने बॅट पासून तो चेंडू निघाला, दुसरा धाव बाद। इथे अक्षय खरात संपर्क साधा कॉमेंट बॉक्सला, अक्षय खरात पळण्यात मिसमॅच कॉलिंग, आणि परत एकदा बॅट्समन पवेलियनकडे चालत निघालेला आहे। ज्या पद्धतीनं आवाज क्षेत्ररक्षण होत आहे, महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग सादर करत आहे महाराष्ट्रातील सर्वप्रथम साखर कारखान्यातील हा अतिशय दर्जेदार असा क्रिकेटचा महासंग्राम, महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग। आपल्या सर्वांचे लाडके सुयोग भैयासाहेब गायकवाड यांच्या प्रेरणेतून सोलापुरी स्पेशल संबळ लेझिम पथक धिंगाना स्टाईल, अप्रतिम असं या ठिकाणी मनोरंजन पाहायला मिळताना दोन्ही बाजूने सामना लावून धरला गेलेला आहे। 42 धावा 6 षटकांनंतर इथं पाहायला मिळत आहेत। 3 गडी बाद झालेले आहेत, आणि भीमा घाडगे मात्र अजूनही शांत पद्धतीने चिवट खेळ खेळत आहेत। त्यामुळे एक सट बॅट्समन प्रतीक परत एकदा रेडी आहेत, आणि हा तेवढाच उत्तम असा फटका, पण एकच धाव, कारण ज्या स्पीडनं बॉल बॅटमधून निघाला त्याच स्पीडनं तो फिल्डरच्या हातात। प्रतीक एक अतिशय अप्रतिम असा त्याचा रणप आहे, अचूक असा टप्पा आहे, त्यामुळं पाहायला मजा येईल। नेताजी भोसले अपील आहे, जोरदार अपील, परंतु अंपायर म्हणाले नाही। काम आहे ज्या पद्धतीने अपील होते
परंतु संयम न जाऊ देता अचूक असं इथं अंपायरिंग करणं गरजेचं आणि तेच करताना अंपायर प्रतीक परत एकदा तयार. आणि हा त्रिफळा या ठिकाणी अतिशय अप्रतिम माझी गोलंदाजी. बॅट्समन रुसला, बॉलर हसला आणि तसाच बॅट्समन पवेलियन कडे चालत निघाला. अप्रतिम अशी गोलंदाजी. प्रतीक ज्या ॲग्रेशननं तो धावत येतो त्याच ॲग्रेशन दांड्या उडवत बॉल किपरच्या हातात. प्रसाद म्हाका वाटतं तुका भारी भाषा बोलूचा नाही. एक बॅट्समन असताना तिकडे बॅट्समन असताना हे बॅट्समन आउट होताना तुका तू बॉलिंग टाकता तू असा बोलता ना. इथे मात्र आपण पाहतो तो फटका जो आहे तो 4 गडी बाद 43 धावा. परत एकदा सोलापूरच्या शाहरुखचं दर्शन. वाईड बॉल. 4-4-4 असा धाव फलक. अपील अतिशय अप्रतिम आणि अचूक टप्प्यावरती प्रतीक या ठिकाणी बघतायत नक्कीच. 44 रनावरती 4 विकेट. काय म्हणतात अंपायर? नाही, 44च धावा झालेल्या आहेत. बॅट्समननी पुढचा चेंडू खेळण्याकडे लक्ष द्यायचं. आणि परत एकदा त्रिफळा. फर्निचर उद्ध्वस्त. बॉलर लईच खळखळून नाचला. बॅट्समन अतिशय रुचला, पवेलियन कडे चालत निघाला आणि हा अर्धा संघ एकमेकांसोबत गप्पा मारताना पवेलियनचं दृश्य. नक्कीच खासरे टीव्हीचे सर्वेसर्वा म्हणजे खासरे चॅनल ज्यांच्या माध्यमातून चालवलं जातं असे संजय कांबळे सर अनेक क्रिएटिव्ह सॉंग्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि आता इथे ते आपल्याला एक क्रिएटिव्ह कॉमेंट्रीचं या ठिकाणी आपल्याला नक्कीच दर्शन करतील. संजय कांबळे. कॉमेंट्रीच्या सुरुवातीला मला संजय सरांना हे विचारायला आवडेल की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचं तुम्ही अँथम लिहिलं आणि ज्या पद्धतीनं तो रोमांच उभा करणार ते गाणं आहे, काय सांगाल? काय थॉट प्रोसेस होती तुमच्या मनामध्ये? ते जे बोल तुम्ही लिहिलेले आहेत झाले सारे एक त्या एकीत बळ आहे, नक्की सांगाल? नक्कीच प्रसाद, गाणं लिहित असतानाच जे ब्रीफ मिळालं होतं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की थांबायचं नाही जवर गाठत नाही शिखर, साखरेचा गोडवा साऱ्या मैदानात दिसेल. तू पाहत असशील पाऊस, ढग, वारा, पावसाच्या या धारा तरी सुद्धा चालू आहे
हा धावांचा मारा. एवढंच काय ते क्रिएटिव्ह आणि यमक जुळू शकतं प्रसाद या पावसा पाण्यात. तू बघू शकतो सुंदर असा फटका मारलेला आहे, तो थेट गेलेला आहे कॅप्टनच्या हातामध्ये. आष्टी शुगर्सच्या कॅप्टननी घेतलेला हा सुंदर खेळ. नाही, नक्कीच कदाचित तुम्ही जे लिहिलेलं गीत आहे तोच गोडवा नागेशनी चाखलेला आहे. आणि जेव्हा आपला संघ धोक्यात आहे, आपला संघ थोडासा संघर्ष करतो, अशा वेळेला कारखान्याचे एमडी साहेब स्वतः विक्रम सावंत साहेब मैदानात बॅट घेऊन उतरलेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. खुद गब्बर, खुद कॅप्टन कारखाना चालवतात, बॅट सुद्धा नक्कीच चालवतील. पाहूया कसं खेळतायत. ज्ञानेश्वर परत एकदा तयार. काय सांगाल संजय सर, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते, पाऊस गाठलेला आहे, परंतु मनोरंजनाचा जो काही आता पाऊस पडतोय त्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. कमिटी सोबत बोलत असताना आता मी तेच म्हणत होतो की आता हे पास सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि ही धावबाद झालेला फलंदाज परतताना आपल्याला दिसतोय. की येरे येरे पावसा असं न म्हणता गणेशजींनी जे सुरुवातीला सांगितलं की मैदानापुरता जारे जारे पावसा, मैदानापुरता तरी पावसा तू पडू नकोस भोलानाथ, हीच काय ती तुझ्या चरणी प्रार्थना आहे. MSCL होईपर्यंत दयानंद कॉलेज परिसरामध्ये फिरकू नकोस, ही MSCLच्या कमिटीची आणि आम्हा सोलापूरकर कारखानदार आणि या सगळ्या संघांची विनंती आहे. आणि त्यातल्या त्यात आज सकाळी आणि हा फटका आहे आणि हा सिंपल असा लप्पू असा कॅच या ठिकाणी सुटलेला आहे आणि धावबाद नाही. अतिशय अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट्स इथं पाहायला मिळतं. MD सर ज्या पद्धतीनं त्यांनी आता फटका मारला, परत एकदा ज्ञानेश्वर तयार. आणि सकाळी सकाळी गणेश जोशी यांनी मारुतीला फोडलेला नारळ उपयोगी पडतंय. पाऊस थांबलेला आहे. तू बघू शकतोस प्रसाद, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा धावबाद झालेला हा खेळाडू 23 नंबरचा खेळाडू. रन झालेले आहेत 47. MD सर या ठिकाणी धावबाद झालेले आहेत. आणि इनिंग्स ब्रेक नंतर धाव फलक आहे. किती ओव्हर झाले? किती ओव्हर झाले? काय स्कोर आहे? लगेच आष्टी शुगर्सचे बॅट्समन लवकर स्क्रीजवरती येऊन थांबायचं आहे आणि भैरवनाथ शुगर्स यांनी लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लागलेच आपल्याला सामना सुरू करायचा आहे. पावसाचे थेंब पडण्याआधी आपल्याला चौकार षटकारांचा पाऊस व्हायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर बॉलिंग टीमने या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्यायचे. प्रसाद, आष्टी शुगर्सच्या कर्णधाराचं या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे, कारण मनीष सरांनी मगाशी टॉस झाल्यानंतर त्यांना विचारलं होतं की काय धावसंख्येवरती तुम्ही त्यांना अडवणार आहात, आणि त्यांनी जे सांगितलं तेच केलेलं आहे की 50च्या आतमध्ये 48 रन झालेले आहेत 8 ओव्हर्स संपत असताना. पहिल्या इनिंगच्या नंतर 49 रनांचं हे टार्गेट आता आष्टी शुगर्स चेस करतंय का ते आपल्याला बघायचंय. दुसरी इनिंग आष्टी शुगर्सचे दोन्ही बॅट्समन लवकरात लवकर पिचवरती यायचंय आणि हे 49 रन आपण पूर्ण करणार आहात का, ते कसे होतील? प्रसाद म्हणाला तसा हा धावांचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. दोन्हीही जे लवकरात लवकर दोन्ही टीम्स तयार व्हायचं आहे. आपल्याकडे वेळ नाही आहे.
आणि दोन्हीही संघांना ज्यांच्या मॅचेस झाल्या असे चारही संघ तुम्ही थांबायचंय ह्या मॅच नंतर एकदम मॅन ऑफ द मॅच. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन, वेळ घालू नका, पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लवकर आतमध्ये चला पटकन, चला बॅटर पाठवा लवकर, पाऊस येण्याची शक्यता आहे, पटकन सुरुवात करायची, वेळ घालवायचा नाहीये. पंच मैदानात जाऊन थांबलेले आहेत, दोन्ही संघाला विनंती आहे. भैरवनाथ शुगर चला लवकर मैदानात, चला लवकर, वेळ घालवू नका. 11च खेळाडू घ्या फक्त, 15 नका घेऊ. चला लवकर. काय सांगाल गणेशजी सोलापूरच्या या पावसाबद्दल? सोलापूरच्या पावसानं इथं पडू नये, ग्रामीण भागात जाऊन पडावं, तिथं शेती आहे, हे माझं सांगणं आहे. आणि सध्या लवकर चला मंडळी, चला पाहुणे मंडळी, जेवाय वाढलेलं आहे, पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाहुणे मंडळी पटकन बॅटर पाठवून द्या, चालू करा, नाहीतर पुन्हा पाऊस यायचा. भैरवनाथ शुगर्सच्या सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे, एवढ्या लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावता येईल तेवढ्या लवकरात लवकर लावून घ्या. भाऊनो, पावसा पाण्याची चिन्ह इकडे दिसायला लागलेली आहेत. भैरवनाथ शुगरचे कर्णधार हात जोडून गुडघे टेकून विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावा. आष्टी शुगर्स कुठं गेले बॅट्समन, दोन्ही बॅट्समनला पाठवा गड्यानं. वेळ घालवू नका चर्चा करण्यामध्ये. आष्टी शुगर्स ठरलेले ते 2 बॅट्समन पाठवून द्या. लक्ष 49 धावाचं, बॉल आहेत 48 आणि पाऊस येऊ शकतो कधी बी. सिव्हिलचे लेबर्स जिथे कुठे असतील त्यांनी गेटकडे सर्वांनी यायचंय. सिव्हिल लेबर्स यांना विनंती आहे की त्यांनी गेट्सकडे लवकरात लवकर यायचंय. सिव्हिल लेबर्स. भैरवनाथ शुगर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मनीष सर. This is the Maharashtra Sugar Cricket League, which is organized by Mr. Suyog Bhaiya Sahib Gaikwad, which is the start of from last 3 days, and today is the 3rd day. Yeah, Manish, that's what I'm talking this round. This is the MSCL 2025. We can see the fielders on the ground. Horasa about to Shakira. And there is batsman लवकर पाठवून दे. I can't see the batsmen here on the pitch. Yeah, batsmen on the air Prasad. They're walking towards the pitch like. And both the batsmen are there having a bat in their hands. सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. दोन्ही बॅट्समन पिचवरती आलेले आहेत. भैरवनाथ शुगरचे सर्व खेळाडू मैदानावरती दिसत आहेत. भैरवनाथ शुगर्स वर्सेस आष्टी शुगर्स. लक्ष आहे 49 धावांचं. चेंडू आहेत 48. स्पर्धेचं नाव आहे महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग, पर्व सोलापूर. गोडवा साखरेचा जल्लोष क्रिकेटचा. बघूया कोण विजय मिळवणार आहे या सामन्यामध्ये. भैरवनाथ शुगर विरुद्ध आष्टी शुगर्स. प्रवीण फाडके या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. जिस प्रकार से यहाँ पर पहली इनिंग घटी और उम्दा गेंदबाजी का नजारा एसटी शुगर की तरफ से देखने के लिए मिला. अब नजरें रहेंगी भैरवनाथ शुगर पर. और ये पहला गेंद और ये पहले ही गेंद पर 1 रन की चेष्टा और पहला रन यहां पर कंप्लीट करते हुए. और
मुझे संजय सर से ये पूछने में, इको कमी करा. संजय सर क्या कहना चाहोगे जिस प्रकार से पहली इनिंग हुई और दूसरी इनिंग में वही मोमेंटम देखने के लिए मिलेगा या नहीं, क्या कहोगे? वही मैं देख रहा हूं प्रसाद. ये देखिए फुल टॉस आया बॉल आणि हा अडवलेला चेंडू. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. 2 चेंडू, 2 धावा, 2 खेळाडू, 1 बॉलर, 2 अंपायर. सुंदर असा हा हातात मारलेला फटका. चुकला, हुकला आणि विकेटला मुकला असं काहीतरी या ठिकाणी दृश्य. आणि हा पहिला गडी आष्टी शुगर्सचा पवेलियन कडे खाली मान घालून चालत जाताना आणि ज्या पद्धतीनं अचूक गोलंदाजी पहिल्या इनिंगला पाहायला मिळाली संजय सर, तसाच एक नक्कीच नक्कीच मारायचा होता वेगळीकडे, गेला आगळीकडे. कॅच मात्र जो झेल या ठिकाणी घेतला त्या खेळाडूचं विशेष कौतुक करायला हवं. नवीन बॅट्समन इथं मैदानावरती येताना आपल्याला दिसतोय. बघूया या चौथ्या चेंडूवरती काय पाहायला मिळणार आहे आपल्याला प्रसाद. आणि नक्कीच प्रेशर जे आहे ते दोन्ही संघावरती तेवढंच राहील, पण त्यातल्या त्यात जे पर बॉल रन रेट आपल्याला हवाय आष्टी शुगर्सला, त्यामुळे बॉलिंगवरती हे थोडंसं प्रेशर राहील की अचूक थोडाही टप्पा न चुकवता यांना गोलंदाजी करावी लागेल. आणि मला प्रसाद थोडंसं वेगळं वाटतंय प्रेशर. आपण बघूया हा चेंडू. पुन्हा एकदा चांगला हा फटका मारलेला आहे. 1 धाव या ठिकाणी चोरलेली आहे. मला वाटतं प्रसाद प्रेशर हा बॅट्समन किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघापेक्षा हे आयोजन करणाऱ्या समितीवरती जास्त आहे आणि ते पावसाचं आहे. गणेशजी काय सांगाल या प्रेशर बद्दल? काय बोलावं बाबा, अचानक माईक हातात दिल्यावर असं एकदम काय संजयराव. पण सगळ्यात महत्वाचं 1 विकेट गेलेली आहे आणि नियोजन समितीने एवढं चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि आपले खरात सर जे ग्राउंड स्टाफ आहेत त्यांचं कौतुक करावं वाटतं की त्या माणसानं हे ड्राय केलंय सगळं. सर सकाळपासून तो माणूस ग्राउंडवरती आहे, ड्रेनेज व्यवस्थित करतोय, पिच त्यानं चांगलं ठेवलेलं आहे. थोडंसं डॅम्प आहे पण त्यातले त्यात त्या माणसानं दिवसभर काम करून सकाळपासून काम करून तेवढं सगळं हे केलेलं आहे. ओव्हर संपलेली आहे, 5 रन 1 विकेट आणि 2 महत्त्वाचे फलंदाज परत एकदा मैदानात आहेत. 45 नंबर आणि 17 नंबर दारोमादार त्यांच्यावर आहे. संयमानं खेळायला पाहिजे, पुढे न्यायला पाहिजे, कारण तेवढीच तगडी बॉलिंग समोरून आहे. आत्ता बघितलं आपण डावखोरा गोलंदाज समोरून गोलंदाजी टाकत होता, आत येणारा चेंडू आहे, बॉडी लाईन चेंडू आहे आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. प्रसाद नक्कीच गणेश, आता तू जे मागाशी म्हणालास की ज्या पद्धतीनं ग्राउंड मेंटेन केलं गेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीचं इथं खरंच कौतुक करायला पाहिजे. कारण ज्या उमेदीनं खेळाडू खेळायला येत आहेत त्यांना तेवढं चांगलं मैदान त्यांच्या हातात मिळावं, त्यांना तेवढा चांगला रंजक असा सामना करता यावा, यासाठी आयोजकांकडून त्या पद्धतीनं एफर्ट्स घेतले जात आहेत ते अप्रतिम. आणि मला हे आता विचारायला आवडेल की आपण मगापासून बघतोय की जेव्हा जेव्हा ॲग्रेशनने खेळायचा खेळाडू प्रयत्न करतायत तेव्हा तेव्हा नुकसान पाहायला मिळतंय. पाहू शकतो उगाचच केलेलं ॲग्रेशन जे असतं ते नुकसान देतं प्रसाद. म्हणूनच जितकं अचूक ॲग्रेशनचा सुद्धा वापर तुम्ही कराल तितकं यशाच्या दिशेने तुम्हाला ते ॲग्रेशन घेऊन जाईल. पाहूया पुढचा चेंडू. प्रसाद काय सांगशील, मगापासून मी मोजतोय 13 वेळा हा कट लागलेला आहे. नाही, नक्कीच ह्याला जबाबदार आहे तो म्हणजे टप्पा आणि टप्पा. आणि त्यासोबतच बॅट्समनने सुद्धा माइंडसेट ठेवला की आपल्याला
मोठ्या धावसंख्येला चेस करायचं नाहीये, त्यामुळे शांत खेळूयात, संयमानं खेळूयात. त्याच संयमाचा हा कट. वा, पुन्हा सुंदर असा हा फटकार. गॅप मधून मारलेला चेंडू गेलाय बाउंड्रीच्या दिशेने. डीजे लावा संगीत. प्रसाद, 12 धावा या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण झालेल्या आहेत. साधारण 37 धावांची अजून आवश्यकता आपल्याला दिसतेय. कृष्णावरती प्रेशर आणि हा तेवढाच अचूक असा चेंडू. आणि परंतु जो यष्टीरक्षक आहे त्याच्याकडून थोडीशी मिसफिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली, त्यामुळं एक धाव चोरायला यशस्वी. ऑब्झर्व करतोय प्रसाद, यष्टीरक्षकाकडून एक 14-15 बॉल सुटलेले दिसत आहेत ओव्हरऑल आजच्या या दिवसामध्ये. काय सांगशील त्याचं नेमकं कारण काय असेल? टप्पा. मनीष सर, सकाळपासून शाहरुख या ठिकाणी प्रसाद नक्कीच एक सोलापूरचा अतिरिक्त धाव फलक हलतोय. 14 धावा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. एक गडी बाद, 14 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज टाकतोय. पुन्हा एकदा हा फिरकावण्याचा प्रयत्न अयशस्वी. आणि सोलापूरच्या शाहरुखचं दर्शन. साक्षात नॅशनल अवॉर्ड विनर शाहरुख. वाईड बॉल. शाहरुख येतोय, 1 रन देतोय. नक्कीच. आणि संजय सर, आपण एक गोष्ट मगापासून पाहू शकतो की संयम जरी फलंदाज दाखवत असतील तरी सुद्धा गॅप गाळलेल्या जागा भरण्यामध्ये अतिशय यशस्वी आहेत ते. धाव घेताना गोलंदाज, अचूक टप्पा, यष्टीरक्षकाच्या हातात बॉल. शाहरुखचं दर्शन, एक अतिरिक्त धाव. पहिल्या ओव्हरला वाईड बॉलची हॅट्रिक कदाचित तिथं झालेली आहे. नक्कीच कोणती ना कोणती हॅट्रिक तरी बघायला मिळाली प्रसाद. नक्कीच संजय सर, पण सांभाळून खेळण्याची गरज. आणि परत एकदा इथं अंपायरचे रिव्ह्यू. परंतु कृष्णावर ज्या पद्धतीनं थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकानंतर फक्त 5 धावा झालेल्या होत्या संजय सर, आणि त्यानंतर पहिले 2-3 चेंडू संयमानं बॅट्समन खेळले, परंतु जो चौकार त्या गॅपमधून गेला त्या चौकारानंतर चित्र थोडंसं बदललेलं दिसत आहे. कारण त्या चौकारानंतर 3 वाईड बॉल झाले प्रसाद. ते 3 रन मिळाले. धावफलक जर तू बघत असशील तर 39 चेंडूंमध्ये अवघ्या 33 धावा करायच्या आहेत. पण सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत काय होतो हे बघण्यासारखं आहे. त्या धावफलक 16 धावा सुनील आणि महेश अष्टेकडून खेळताना. हा नो बॉल आहे, पिचच्या बाहेर बॉल होता प्रसाद. नो बॉल, फ्री हिट. फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी आहे. बॅट्समनला मिळालं होतं गिफ्ट, पण संधीचा बॅट्समन म्हणावा तसा फायदा या ठिकाणी दिसत नाही. नाहीये. मोमेंटम शिफ्ट करू शकले नाही. संधी येणं खरं तर सकारात्मक मानलं जातं या भूमीमध्ये. पण तू बघू शकतोस पावसा पाण्यातली ही संधी घालवलेली आहे. हा चांगला टोलावलेला चेंडू, 2 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी चोरण्यात यशस्वी ठरल्यात. सुनील आणि महेश शांत पद्धतीने खेळतायत.
प्रेशर मात्र कृष्णावरती. आणि परत एकदा नो बॉल. बॉल. 3 वाईड बॉल, 2 नो बॉल, 1 फ्री हिट झाली. पुन्हा आली ही नवी फ्री हिट. बघूया पावसा पाण्याची संधी. पुन्हा एकदा वाईड बॉल, फ्री हिट कंटिन्यू. आणि इथे चुकीचा मोबाईल नंबर. परत एकदा अपील केली वाईड बॉलची मागणी, परंतु बॅट्समनला मिळालं होतं गिफ्ट, पण तो करू शकला नाही. मोमेंटम शिफ्ट. 2 ओव्हरच्या नंतर 22 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील एका विकेटच्या नुकसानावरती. गोलंदाजाने प्रसाद सुटकेचा निश्वास सोडला या ठिकाणी. 4 वाईड बॉल, 2 नो बॉल, 2 फ्री हिट. एक साधारण बघूया पुढच्या गोलंदाजाने आता फलंदाजांवरती काय दबाव तो आणतोय हे खरं तर महत्वाचं ठरणार आहे प्रसाद. नाही, नक्कीच 2 जर लागोपाठ विकेट्स पडले तर परत एकदा भैरवनाथ शुगर्सकडे ते मोमेंटम जाऊ शकतं. कारण ज्या पद्धतीनं ॲग्रेशन दिसतंय आणि परंतु सध्या पाहू शकतील momentum- प्रसाद 36 चेंडू, हा म्हणजे जवळपास 6 षटकं आहेत आणि धावा आहेत 27. हम्म. 27 धावा, 36 चेंडू. फलंदाज तयार, गोलंदाज तयार, सर्व खेळाडू तयार, अंपायर तयार, गोलंदाज टाकतायत हा चेंडू. शांत, संयम आणि दुसरी धाव चोरण्याची चेष्टा. सावकाश सावकाश, रिस्क घेऊ नका. याला घोटाकट असं म्हणतात प्रसाद. पायाच्या घोट्यापाशी आलेला हा चेंडू हळूच त्यांनी इकडे टोलावलेला आहे. आणि हा घोटाकट, त्यामुळे 2 धावा घोट्याच्या मदतीने या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. ही जी अनोखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूर, हे ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या विचारातून ही स्पर्धा इथं आपण अनुभवतोय, त्याचे संकल्पक सुयोग भैया गायकवाड हे या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचे सर्वेसर्वा ज्यांच्या संकल्पनेतून हा एक चांगला क्रिकेटचा एक खूप मोठा महासंग्राम या ठिकाणी अनुभवायला मिळतो, असे आपल्या सर्वांचे परिचित असणारे लाडके माननीय श्रीयुत सुयोग भैयासाहेब गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. घोटाकट आता तुम्ही मिस केला अध्यक्ष. धाराशिव आणि 34 चेंडूंमध्ये 24 धावा इथं आपल्याला दिसत आहेत. धाराशिव आणि पांडुरंग शुगर व्यासपीठावरती या. हॅलो सुयोग, या ठिकाणी आपल्याला बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. धाराशिव आणि पांडुरंग शुगर, आपण कृपया कॉम्बॉक्सकडे यायचंय लवकर. दोन्ही संघ यायचे. दोन्ही संघाला विनंती आहे, दोन्ही संघांनी कॉम्बॉक्सकडे यायचंय. चला, धाराशिव शुगर आणि त्याचबरोबर पांडुरंग शुगर. आणि आता अंपायरचा रिव्ह्यू आहे आणि सध्या धावफलक मात्र 3 ओव्हर नंतर 27 रन, 1 विकेटच्या नुकसानावरती, 31 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. आणि नक्कीच रिव्ह्यू या ठिकाणी मागितलेला अंपायर कडून हा रिव्ह्यू आहे. रनआउटचा रिव्ह्यू. आणि
डीजे दादांना मनपूर्वक विनंती आहे की रिव्ह्यू वेळी कृपया करून गाणे वाजवू नका. हा, हृदयाचं स्पंदन तुम्ही देऊ शकता पण गाणे नको. आणि हा धावबाद दुसरा गडी पवेलियनकडे परत जाताना धावताना चुकला, हुकला आणि विकेटला मुकला असं चित्र आणि खाली मान घालून परत एकदा फलंदाज अष्टीचा पवेलियनकडे. चला धाराशिव शुगर लवकर या, थोडं फास्ट या धाराशिव शुगर. धाराशिव शुगर संघाचे कप्तान आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो तर पांडुरंग शुगरचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चुरसा सामना झाला होता, ज्या सामन्याचा निकाल थांबला होता. कॅप्टन या ठिकाणी सुयोग भैया दोन्ही संघाला या ठिकाणी आपल्या पद्धतीने शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. तर मी धाराशिव संघाचे कप्तान लवकर या जरा, धाराशिव संघ लवकर या जरा. धाराशिव संघाचे कप्तान या ठिकाणी उपस्थित आहेत. सर या, काय सांगाल महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे. सहभाग घेण्यापूर्वीचा आपला अनुभव आणि त्यानंतर आपण या ठिकाणी मैदानात आलात, मैदान पाहिलं, त्यानंतर आपण सामना खेळलात. दुर्दैवाने सामना आपल्या हातनं निसटला, परंतु एकंदर महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगसाठी आपण कशा प्रकारे तयारी केली होती आणि सामन्याचा आनंद घेतलात, कसा घेतलात, इथून जाताना काय घेऊन जाणार आहात? तयारी तर आम्ही भरपूर केलेली होती. 1-1.5 महिना झालं प्रॅक्टिस चालू होती. जेव्हापासून कळालं की महाराष्ट्र शुगर लीगचं क्रिकेटचे सामने आहे, तेव्हापासून सगळ्यांनी मनापासून तयारी केली होती. आमची सर्व टीम खेळली पण व्यवस्थित. थोडासा पावसाचा इफेक्ट आम्हाला इथं थोडा बघायला भेटला, त्याच्यामुळंच निम्मी मॅच अगोदर झालेली होती. निम्मी मॅच पावसामुळं स्कोर थोडा आम्हाला करता आलेला नाही. पण याच्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या की पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही याच्यामध्ये भाग घेणार आहे, तर त्यावेळेस आम्हाला काय हे करायचं आहे की आम्हाला कसे निर्णय घ्यायचे आहेत किंवा बॅटिंग ऑर्डर कशी लावायची किंवा अजून काय प्रॅक्टिस करायची, ह्या गोष्टी आम्हाला बऱ्याच शिकायला भेटल्या. आणि पुढच्या वर्षी पण असंच हे भरलं पाहिजे आणि सगळ्यांना खेळायची संधी भेटली पाहिजे. सामना सुरू होता आणि असा कोणता क्षण होता किंवा अशा कोणत्या क्षणी आपल्याला वाटलं की सामना आमच्या हातून निसटतोय? सामना लास्टच्या 2 ओव्हर होत्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे बॉल मिस झाले किंवा त्याच्यामध्ये 3-4 बॉल डॉट गेले, तेव्हा मला असं वाटायला की सामना आमच्या हातातून चालला आहे. पण आमचे सुधाकर जाधव उत्कृष्ट बॅटिंग करत होते, तर शेवटचे 4 बॉल राहिले, पण तरी पण आम्हाला वाटत होतं की आम्ही सामना तो करू शकतो कव्हर. पण नंतर 4 बॉल राहिले, त्यानंतर सोडला. समोरच्या संघातली कोणती बलस्थानं अशी होती की त्याच्यामुळे ते सामना जिंकले आणि तुम्हाला सामन्याला मुकावं लागलं? समोरच्या टीमचं मॅनेजमेंट आम्हाला आवडलं साहेब, त्यांचं डिसिप्लिन आवडलं. बॅटिंग बॉलिंग ऑर्डर मस्त होती त्यांची आणि त्यांचं जे कम्युनिकेशन असं होतं की एकाने सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं, तर हे बेस्ट होतं सर. त्याच्यातून आम्ही नक्कीच काहीतरी शिकू. हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या वर्षी अजून जोमाने उत्साहाने याल. धन्यवाद. यानंतर आपण सर्वांना मेडल्स देऊन त्यांचा सत्कार. 1 मिनिट, सुयोग भैया काही बोलू इच्छितात? खरं तर आत्तापर्यंत मी काय माईक हातात घेतला नव्हता, पण परवा दिवशी आपल्या 2 संघांच्यामुळे जे भरपूर आपण विचारविनिमय केला, काही गोष्टी त्याच्यामधनं घडल्या. खरं तर मी सगळ्यात जास्त आतुरतेनं ह्या सामन्याचा बघायचा होता, पण काही कारणास्तव मला बघू शकलो नाही. पण ऑनलाईन मला सगळं बघत होतो मी. जिंकलेल्या संघाचं तर अभिनंदन आहेच, पण मला धाराशिव संघाचं पण अभिनंदन ह्याच्यासाठी करावं वाटतं की एक प्लेयर आमच्यातला नाही घेणार म्हणून आमचा अख्खा संघ नाही खेळणार. ही जी एकी आहे ही पण वाखाजण्याजोगी आहे. त्याच्यासाठी त्यांचं पण अभिनंदन. आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्र लेवलला आपण जाणार आहोत, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी एक प्लेयर नाही तर सगळे प्लेयर तसे पाहिजेत. तशी ट्रेनिंग तुम्ही पण करून घ्यायला पाहिजे, ह्याच्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि
एवढं सगळं होऊन पण मला माहित आहे परवा दिवशी सामना होण्याच्या आधी थोडासा जोश कमी होता, तरी सुद्धा जेव्हा शेवटचा बॉल टाकला आणि आप्पांनी शर्ट काढला तेव्हा म्हणलं की बाबा ओके झालेला आहे. त्यामुळे तुमचंही फार फार अभिनंदन घ्या साहेब. धन्यवाद सुयोग सर. आता आपण बोलणार आहोत ज्या सामना धाराशिव संघाने आपल्या हातून निसटलेला आहे त्या सर्वांनी या ठिकाणी एक फुल न फुलाची पाकळी म्हणून, एक आठवण म्हणून महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगकडनं प्रत्येकाला एक मेडल या ठिकाणी दिलं जाणार आहे. निश्चित एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुयोग भैयाजी या ठिकाणी एक वेगळा उपक्रम आणि त्यात अजून एक वेगळा उपक्रम राबवत आहेत. विजेत्या संघाकडूनच पराजित झालेल्या संघाला मेडल, एक कुठेतरी मैत्रीपूर्ण वातावरण, मैत्रीपूर्ण संवाद आणि त्याचबरोबर आपल्यात एक चांगली सदृढ मैत्री व्हावी, परस्पर प्रतिस्पर्धी न समजता एकमेकांना आपण खेळाडू आणि मित्र म्हणून स्वीकारावं, याचा प्रयत्न या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मेडल घालून त्यांचा सत्कार केला जातोय. अजून 2 जण राहिलेत या ठिकाणी. सुयोग भैयाचं या ठिकाणी मेडल दिलं जाते, MD साहेबांच्या हस्ते या ठिकाणी मेडल दिलं जाते. पुनश्च एकदा धाराशिव संघाचे या ठिकाणी पुनश्च एकदा आभार. आपण खूप चांगला सहभाग घेतलात, सकारात्मक चांगला खेळ केलात. हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम. पुन्हा येऊया, पुन्हा नव्या जोमाने, नव्या जोशाने. धन्यवाद. यानंतर वळणार आहोत आपण विजेत्या संघाकडे. विजेता संघाचे कप्तान मी आपल्याला बोलवत इथे. विजेता संघ, यस, काय सांगाल सर? आपल्या विजयाचं नेमकं श्रेय आपण कोणत्या खेळाडूला द्याल किंवा कोणाला द्याल? खऱ्या अर्थानं सांघिक कामगिरी झाली. प्रत्येक खेळाडू प्रत्येक बॉलवर अचूक लक्ष देऊन होता. अण्णाची बॅटिंग चांगली झाली, संदीप झाली, सचिन मंगले झाली. पॉवर डॉक्टर आमची जरा पहिल्यांदा म्हणजे रन घ्यायची नव्हती पण घेतली रन त्यांना, त्यात त्यांचा बळी गेला. सांगाल तो मोठा धक्का होता. पण 6-7 बॅट्समन त्याच लेवलचे, त्याच सगळे बॅट्समन होते. आम्ही जवळजवळ आमच्या MD साहेबांनी 70 दिवस आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी संधी दिली ती. सकाळी 6ला डॉट आम्ही मैदानावर असायचो. तब्बल 2 तास आमचा सराव व्हायचा. सरावात आम्ही 20 जण असायचो. त्यात सिलेक्शन करताना फार अडचणी आल्या. काय आमचे मित्र होते पण ते जे आता खेळाडू 11 असतात, 9 खेळाडू असे होते की ते आमच्या आधी हजर राहायचे. तर इनमधले खेळाडू नसून बाहेरचे बाबा सावंत सारखे असतील खेळाडू की त्यांचं मोलाचं योगदान, अभि कुलकर्णी असतील, ह्या सर्वांनी असं योगदान दिलं की नाही आपल्याला जिंकायचंय, खेळायचंय आणि प्रत्येक वर्षी आमच्या कारखान्यात सामने भरवतात. फक्त आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राज्य लेवलला सामने सुयोग भैयाने जाऊन वैद्यराज असल्याने कामगारांची नाडी पकडली. कामगारांना खरं काय पाहिजे ह्या राज्यातल्या हे त्यांना ओळखलं आणि त्याप्रमाणे तेवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल पांडुरंग सहकारीच्या वतीनं मी सुयोग भैया आणि जे मासाळ साहेब सर्व त्यांची कमिटी असेल त्यांचं अगदीच मनापासून कारखान्याच्या वतीनं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी खूप चांगला एक आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब पण दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार ज्याने एक हाती आपल्या हातात बॅट धरून ठेवली होती आणि काही झालं तर परिस्थिती काही झाली चालेल पण पिच सोडायचं नाही असं ठरवलं होतं. आणि सामनावीर पुरस्कार जातोय अण्णा लोखंडे. जबरदस्त फलंदाजीचा आपला एक थरार त्यांनी दाखवला होता. उत्कृष्ट फलंदाजी केली होती, संयमी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमध्ये सामनावीर पुरस्कार म्हणून त्यांना या ठिकाणी किताब दिला जातोय. जिंकायला 2 रन बाकी आहेत फक्त. फोटो काढायचा सुयोग भैयांबरोबर सगळ्यांनी, ग्रुप फोटो, टीम फोटो. चला चालू करा कॉमेंट्री. आणि अतिटतीच्या क्षणात येऊन थांबलेला हा सामना, कारण म्हणजे शेवटी फक्त आता 2 रनांची गरज या ठिकाणी. नक्कीच प्रसाद, तू म्हणाला तसं बिलकुल नाहीये. 19 चेंडू 2 धावा. एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे आणि हा विजय, चेंडू सोडून दिलाय, वाईट बॉल. आणि हा विजय या ठिकाणी, हा नजारा. आष्टी शुगर्स
या संघाचा दणदणीत विजय विजय. झालेला आहे. आणि हे बघून एकच आठवतंय ते म्हणजे नॉईस. यांचा कोण आहे मॅन ऑफ द मॅच? आष्टी शुगर्स या संघाने इथं दणदणीत विजय मिळवलेला आहे. 7 विकेट्स राखून जिंकलेला आष्टी शुगर्स. भैरवनाथ शुगर्स आणि आष्टी शुगर्स या दोन्ही संघांची ही चर्चिली जाणारी मॅच होती. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट